नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण YCMOU च्या 31व्या दीक्षांत समारंभाबाबतची सर्वसाधारण माहिती पाहिली. आजचा हा व्हिडिओ खास दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्यासाठी पात्र असलेल्या स्नातक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यासाठी आहे. विद्यापीठाने सदर सूचना संकेतस्थळावर पब्लिश केले आहे. यात विद्यापीठाचा 31वा दीक्षांत पदवीदान समारंभ बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी YCMOU परिसर गंगापूर गाव नाशिक येथे सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सूचना सविस्तर पाहण्याआधी एक छोटं काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. ही सूचना म्हणजे दीक्षांत समारंभासाठी वापरात येणाऱ्या दीक्षांत शालीसाठी आहे. शालीसाठी अनामत रक्कम भरलेल्या विद्यार्थ्यांनी आपली पैसे भरल्याची पावती दाखवून संबंधित स्टॉलवरून शाल घ्यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थितीबाबत नोंदणी केलेली आहे परंतु शाल अनामत रक्कम भरलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना समारंभानंतर पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजेच या दीक्षांत समारंभात प्रत्यक्ष दीक्षांत शाल आणि पदवी स्वीकारण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शुल्क भरण्याची पावती जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या पावतीत तुमची सर्व माहिती असणार आहे. PRN, नाव, मोबाईल नंबर. समारंभाच्या दिवशी सकाळी समारंभ सुरुवात होण्याआधी संबंधित स्टॉल किंवा काउंटरवर ही पावती दाखवूनच तुम्हाला दीक्षांत शाल प्राप्त करता येईल. दीक्षांत समारंभास ही शाल घेऊन तुम्ही तुमची पदवी घेऊ शकतात. याची सर्व विद्यार्थ्यांनी विशेष नोंद घ्यावी. तसेच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याबाबत नोंदणी केलेली आहे परंतु दीक्षांत शालसाठी अनामत रक्कम भरलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही पुढील अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जर अनामत रक्कम भरलेली नसेल तर तुम्हाला शाल मिळणार नाही. त्यासाठी वेगळी सोय विद्यापीठाने केलेली आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जागेवर माहिती मिळेल. रक्कम भरलेली नसेल तर शाल नाही मिळणार, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. जर तुम्ही पदवी प्रमाणपत्र वितरण दीक्षांत समारंभासाठी आपली ऑनलाईन नोंदणी केली असेल तर समारंभादरम्यान पदवी प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट थेट प्रदान करण्यात येणार आहे आणि त्यासाठी वेगळी प्रक्रिया करायची आवश्यकता नाही. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दीक्षांत समारंभात सहभागी व्हायचे आहे त्यांनी पूर्वी उपस्थिती नोंदणी करणे आवश्यक होते. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही उपस्थिती नोंदणी केलेली आहे तर तुम्हाला पदवी प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट थेट प्रदान करण्यात येणार आहे. समारंभात सहभागी राहा आणि अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्व पात्र व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही गोंधळ होणार नाही. अशाच अधिकृत आणि उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.